मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर नतमस्तक होते की त्यांनी जो प्रेम दाखवलेलं आहे आदरणीय पवार साहेबांबद्दल, पण मला वाटत नाही की ते लोकसभा लढतील. सर, ताई, भाजपवाले बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असं लढाई तयार करायच्या तयारीत आहेत. तुमच्या विरुद्ध सुनेत्र पवारांना उभा करायचं नाव चालू आहे. काय कशा रीतीने असं भारतीय जनता पक्षाने ऑफिशियल स्टेटमेंट केलं? ऑफिशियल नाहीये, पण चर्चा तयारी. बघा, ही माझ्यासाठी तरी लोकशाही आहे. 3 वेळा भारतीय जनता पक्ष हा माझ्या विरोधात लढलेला आहे आणि अर्थातच एका लोकशाहीमध्ये कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे ना. ही लोकशाही आहे. पवार विरुद्ध पवार झालं तरी काय फरक पडणार नाही. आता तो कसं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून मी तिकीट मागणार आहे. आता तिकीट द्यायचं का नाही हा निर्णय आदरणीय जयंत पाटील आणि आदरणीय पवार साहेबांचा असेल. त्याच्यामुळे मी तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बारामती लोकसभा मतदारसंघाचं तिकीट मागणार आहे. तर भारतीय जनता पक्षाकडे कोण मागणार आहे हे मला नाही माहिती. काल अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर होते, तिथे शेतकऱ्यांनी मी सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी फडणवीसांवर यांचा फोटो लावायला सुरुवात केलेली आहे. पवार साहेब म्हणाले की आमचा फोटो लावा. पवार साहेबांच्या जागी चव्हाण साहेब. देर आहे दुरुस्त आहे. इतके वर्ष त्यांना चव्हाण साहेब आठवले नाही, देर का होईना त्यांची आठवण आली, याचं मी स्वागत करते. फडणवीसांच्या सोमवारी निकाल आहे पक्षाचा राष्ट्रवादीचा, काय बघताय, कशी अपेक्षा आहेत? कारण सोमवारी निकाल येईल अशा रीतीनं सांगितलं जाते. परत एकदा शिवसेनेसारखी परिस्थिती करायची. कोणी तुम्हाला सांगितलं निकाल येणार? सगळ्या माध्यमात झालं होतं ना सोमवारी ते. नाही, कारण हे आम्हाला काही माहिती नसतं. आम्ही आपलं सर्वसामान्य मराठी माणसासारखं खरेपणाने परीक्षेला बसलेलो आहोत. आता कॉपी करून कोण पास होत असेल आणि त्यांना रिझल्ट आधी माहिती असेल तर ह्याची माहिती मला नाही. प्रफुल्ल पटेल म्हणतायत की आपल्याशी बोलणं होतं, रोज आपल्याशी आणि पवार साहेबांशी बोलणं होतं सध्याच्या परिस्थितीमध्ये. ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे? मी अतिशय विनम्रपणे हे 4 महिन्याचं व्हायच्या आधी हो आदरणीय पवारसाहेब, प्रफुल्लभाई आणि मी रोज किंवा एक दिवस आड बोलवायचं. मी हात जोडून विनम्रपणे माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते की मी प्रफुल्ल पटेलांची रोज बोलत नाही. पाहिजे तर आदरणीय होम मिनिस्ट्री त्यांच्याचकडे आहे, राज्यात पण आणि देशात पण. त्यांनी माझे सगळे कॉलर आय डी चेक करावे. एनिवे कदाचित आमचा फोन टॅपिंगवर असेलच त्यांच्याकडे. त्याच्यामुळे जर फोन टॅप होतच असेल तर त्यांना दिल्लीच्या गृहमंत्रालयात, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माहितीच असेल की मी आदरणीय प्रफुल्ल पटेलांशी किती वेळा बोलते. आणि नुसतं व्हॉट्सॲप चेक करू नका. सगळ्या रोषाला सामोरे जावं लागलंय. कुठेतरी सरकार कमी पडते शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव. त्यालाच जोडून परवा दिवशी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील पंढरपूरमधल्या सभेत रोषाला सामोरं जावं लागलेलं आहे. कसं आहे, परिस्थिती महाराष्ट्रात खूप गंभीर आहे. हा राजकीय विषय नाहीच आहे. हा खूप मोठा आणि गंभीर विषय आहे, ज्याला हे ट्रिपल इंजिन खोके सरकार फार हलक्यामध्ये घेते. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की हे ट्रिपल इंजिन खोके सरकार ही शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. आणि एक 5 महिन्यापूर्वी मी स्वतः ट्विट केलं होतं एक पियुष गोयलांना की कांद्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, जगामध्ये कांदा कमी आहे आणि महाराष्ट्रात कांदा सरप्लस आहे. तर तुम्ही जर परदेशाची पॉलिसी बदलली आणि लगेच परदेशात कांदा पाठवला तर प्रचंड पैसे या आपल्या शेतकऱ्यांना मिळाले असते. पण तिथे पाठवण्याच्या ऐवजी त्यांनी 40% टॅक्सच लावला. या देशात सगळ्यात पैसेवाले जे लोक आहेत ते एवढा 40% टॅक्स भरत नाही, पण कांद्यावर 40% टॅक्स लावायचं पाप या सरकारने केलं आहे. तुम्ही विदर्भात गेला, तुमच्याच चॅनलवरच्या बातम्या बघा. मीही मागच्या आठवड्यात त्या संपूर्ण विदर्भात जाऊन आले. सोयाबीन, कपास, कांदा, टमाटा कशाला भाव आहे मला सांगा ना महाराष्ट्रामध्ये. आणि देशामध्ये शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप हे केंद्र आणि महाराष्ट्र सरकार मिळून करते. ताई, जे घेतलेलं आहे की ईडीच्या रेड वाढलेल्या आहेत, वाढायला लागलेल्या आहेत. निवडणुकीच्या पूर्वी ईडीच्या रेड अजून वाढतील? शक्यता नाकारता येत नाही, कारण का तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर मी पाहिलेलं आहे की 90-95% आरोप प्रत्यारोप केसेस जे आहेत त्या सगळ्या विरोधी पक्षांवर झालेल्या आहेत. आणि भारतीय जनता पक्षाचं जे वॉशिंग मशीन त्यांनी काढलेलं आहे त्याच्यामध्ये ते एक ऑप्शन असतं की जेव्हा आरोप होतात मग ते वॉशिंग मशीनच्या बाहेर निघाले की ते विरघळून जातात सगळे. त्याच्यामुळे आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED याचा, आणि हे मी एकटीच म्हणत नाही आहे, हे सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट आहे. सुप्रीम कोर्टानेच सांगितलेलं आहे की केंद्र सरकार आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED याचा गैरवापर करतो आहे. त्याच्यामुळे मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी देशात जी परिस्थिती झाली आहे त्याची नोंद घेतली. 100% मला माझ्या मनामध्ये जसं वंदनीय बाळासाहेबांच्या पक्षाबद्दल
आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाबद्दल जे झालं, तसंच माननीय देवेंद्रजींबद्दल माझ्या मनात प्रचंड दुःख आणि वेदना आहेत। याचं कारण असं की 105 आमदार त्यांनी निवडून आले, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे, त्यांना उपमुख्यमंत्री केलं, त्या उपमुख्यमंत्री पदात पण अर्धा वाटा त्यांच्याकडून काढून घेतला गेला, त्यांच्याकडून डिपार्टमेंट काढून घेतली, त्यांच्याकडून काय ते पालकमंत्रीपद काढून दिलं, त्यांना पालकमंत्री कुणाला द्यायचा तोही अधिकार ठेवला नाही। 105 आमदारांच्या नेत्याला कुणाला पालकमंत्री करायचं ह्याच्यासाठी दिल्लीला जावं लागतं। म्हणजे किती अन्याय भारतीय जनता पक्ष आमच्या देवेंद्रजींवर करणार आहे। त्यामुळे मराठी माणसाचं सातत्याने अपमान करण्याचं पाप हे दिल्लीची अदृश्य शक्ती करते। बाळासाहेबांचा अपमान, शरद पवारांचा अपमान आणि देवेंद्रजींचा अपमान। त्याच्यामुळे मराठी माणसाचं यश हे अर्थातच दिल्लीच्या अदृश्य हाताला आवडत नाही।